छोट्या लोकसभेच्या अध्यक्षांची निवड 26 जूनला होणार आहे। 24 जून पासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे। 25 जूनला दुपारी 12 वाजेपर्यंत नावं द्यावी लागणार आहेत। 27 जूनला राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल आणि लोकसभेचं अध्यक्षपद कुणाकडे जातंय याची उत्सुकता आता संपूर्ण देशाला असेल। प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, कोणती नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत? सध्या तरी जी नावं समोर येत आहेत त्यामध्ये टीडीपीशी संदर्भ असलेल्या लोकांची नावं समोर येत आहेत, खासदारांची नावं समोर येत आहेत। मात्र ज्या पद्धतीनं हे सरकार गठबंधनचं आहे त्यामुळे अद्यापर्यंत भाजपकडे या संदर्भात स्पष्टपणे भाष्य करण्यात आलेलं नाही। याचं कारणही असं आहे की गठबंधनच्या सरकारमध्ये अनेक पक्ष जे आहेत त्यांची इच्छा अशी आहे की ते सर्वांमध्ये समतोल राहावा यासाठी हे पक्ष हे पद जे आहे लोकसभा अध्यक्षपद हे घटक पक्षांना देण्यात यावं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहिलं तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे आणि सध्या या निवडणुकीनंतरच भाजपचं किंवा एनडीएचं सरकारचं बहुमत देखील या निमित्ताने स्पष्ट होणार आहे। जी माहिती मिळत आहे त्यानुसार आंध्र प्रदेशच्या भाजपच्या खासदार असलेल्या डी पुरंदेश्वरी यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे आणि त्यांचं टीडीपी सोबत रिलेशन आहे। चंद्रबाबू नायडू यांचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत आणि चंद्रबाबू नायडू यांनी अध्यक्षपद मागितलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना जर अध्यक्षपद दिलं गेलं तर जे घटक पक्ष आहेत त्यांना एक विश्वास प्राप्त होऊ शकतो। कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र असो किंवा काही राज्य सरकारमध्ये असो आपण पाहिलं की विधानसभा अध्यक्ष किंवा अध्यक्षपद किती महत्वाचं असतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पद महत्वाचं आहे आणि ही निवडणूक देखील अत्यंत महत्वाची आहे। कारण निश्चित आणि निवडणुकीदरम्यान नेमकं कुणाचं नाव तिथे निश्चित होतं याचे अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेऊ। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।